पतंजली योगामध्ये म्हणजेच अष्टांग योगामध्ये आपल्याला 8 अंग सांगितलेली आहेत. त्यातलं पहिलं आहे यम. यम म्हणजे काय तर नम्रता आणि तपश्चर्येचं प्रतीक आहे. यम म्हणजे समाजात वावरताना आपल्याला काही गोष्टींचं पालन करायचं असतं. पहिलं आहे अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाहीये. दुसरं आहे सत्य. सत्य म्हणजे खोटं बोलायचं नाहीये. तिसरं आहे अस्थेय. अस्थेय म्हणजे काय तर चोरी करायची नाहीये किंवा लालसा मनामध्ये बाळगायची नाहीये. चौथा आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि चर्य म्हणजे आचरण. तर परमात्म्याचं आचरण करायचं आहे. आणि पाचवा आहे अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय तर कुठलाही संग्रह करायचा नाही. तर हे 5 यम आपल्याला पतंजली ऋषींनी सांगितलेले आहेत. त्याचं पालन आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये करायचं आहे.